नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील त्रयोदशः पाठः चित्रकाव्यम या पाठाचा भाषा अभ्यास बघणार आहोत. बघा, भाषा अभ्यासः त्याच्यामध्ये पहिल्या श्लोकाचे आधी प्रश्न बघूया. श्लोक पहिला, त्यामधला पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्यात आपल्याला उत्तर लिहायचंय. त्यामध्ये पहिला प्रश्न, कृष्णः कम जघान, म्हणजे कृष्णाने कोणाला मारले? तर कोणाला मारले? कंसाला मारले. म्हणून कृष्णः कंसम जघान. जघान म्हणजे मारणे. पुढे, दारपोषणे के रताः. दारपोषणे म्हणजे आपल्या बायका मुलांच्या पोषणामध्ये कोण मग्न असतात? रत असणे म्हणजे एखाद्या कामात मग्न असणे. तर कोण असतात? तर ये केदारपोषणे रताः ते दारपोषणे रताः. म्हणजे जे केदारपोषणे म्हणजे जे शेतीची मशागत करण्यामध्ये रमलेले असतात तेच बायका मुलांचं पोषण करण्यामध्ये मग्न असतात. कम शीतम न बाधते म्हणजे कोणाला थंडी वाजत नाही. तर कम बलवंतम शीतम न बाधते म्हणजेच काय? जर ज्याने कांबळ घेतलं आहे किंवा ज्याने घोंगडी घेतलेली आहे, अंगावर परिधान केली आहे, अशा माणसाला थंडी वाजत नाही. पहिला प्रश्न झालाय. आता दुसरा प्रश्न, समानार्थकम शब्दम लिखत. समानार्थी शब्द लिहायचेत. कृष्णः याच्यासाठी आहे गोविंदः किंवा गोपालः. त्याच्यानंतर गंगा, गंगासाठी भागीरथी. रतः मग्नः आणि बलवान बली. आता पुढचा प्रश्न तिसरा, गंगा इति पदस्य विशेषणम अन्विष्यत लिखत च. म्हणजे काय म्हटलंय? तर गंगा या शब्दासाठी विशेषण शोधून आपल्याला लिहायचंय. आता आपण बघूया, आपल्या श्लोकामध्ये विशेषण ही दोन आहेत, शीतलवाहिनी किंवा काशीतलवाहिनी. आता शीतलवाहिनी म्हणजे काय? तर थंड पाणी वाहून नेणारी अशी गंगा. किंवा काशीतलवाहिनी म्हणजेच काय? काशीच्या भूमीवरती वाहणारी ती गंगा. अशी ही दोन विशेषण आपण लिहू शकतो. प्रश्न चौथा, कम संजघान इति श्लोकम माध्यम भाषया स्पष्टीकुरुत. काय करायचं? जो पहिला श्लोक आहे तो आपल्याला मराठीमध्ये त्याचं स्पष्टीकरण करायचं आहे. तर बघा, चित्रकाव्यम या पद्यपाठातील हा श्लोक अंतरालापाचे उदाहरण आहे. यात प्रथमदर्शनी 4 प्रश्न विचारलेले दिसतात. त्या प्रश्नांमध्येच त्यांची उत्तरे लपलेली आहेत असे थोड्या वेळाने लक्षात येते. उदाहरणार्थ, कम संजघान कृष्णः म्हणजे कृष्णाने कोणाला ठार मारले हा प्रश्न झाला. याचे उत्तर प्रश्नातील पहिल्या शब्दाला दुसऱ्या शब्दाचे पहिले अक्षर जोडले की मिळते. म्हणजेच कसं? याचं उत्तर आता पहिल्या शब्दाला, हा जो पहिला शब्द आहे कम, तर याला दुसऱ्या शब्दाचा, हा जो दुसरा शब्द आहे संजघान, याचं जे पहिलं अक्षर आहे सम, हे जोडल्यानंतर आपल्याला हे उत्तर मिळतंय की कंसम म्हणजे कंसाला. तसेच का शीतलवाहिनी हे 2 शब्द जोडले की काशीमधून वाहणारी गंगा हे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मिळते. केदार पोषणरताः म्हणजे बायकोचे पोषण करण्यात कोण घडलेले आहेत याचे उत्तरही केदार पोषणरताः म्हणजे शेतीची मशागत करण्यात गुंतलेले म्हणजेच शेतकरी हे उत्तर पहिले 2 शब्द जोडल्यावर मिळते. कोणत्या बलवानाला थंडीचा त्रास होत नाही या शेवटच्या प्रश्नाचे उत्तरही तसेच मिळते. कम बलवंतम ज्याच्याजवळ कांबळे आहे किंवा ज्याने घोंगडी पांघरलेली आहे त्याला थंडी वाजत नाही. अशा प्रकारे हे आपण पहिला श्लोक स्पष्ट करू शकतो. आता श्लोक दुसरा, त्याच्यावरचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत.
त्यामध्ये पहिलं गगने के सन्ति, म्हणजे आकाशामध्ये कोण आहेत? तर गगने बहवह अंबोदाः सन्ति. गगने म्हणजे आकाशामध्ये, बहवह म्हणजे पुष्कळ किंवा खूप, खूप, अंबोदाः, अंबोदाः म्हणजे ढग, तर पुष्कळ ढग आहेत. पुढचा प्रश्न, कवी कम मित्र इति संबोधयति, म्हणजे कवी कोणाला मित्र असे संबोधतात श्लोकामध्ये किंवा कोणाला मित्र म्हणतात? तर कवी चातकम मित्र इति संबोधयति. कवी कोणाला म्हणतात? तर चातकाला मित्र असं संबोधतात. पुढचा प्रश्न, जलदाः काम आर्द्रयन्ति. जलदाः म्हणजे ढग, ढग कोणाला ओलं करतात? तर वसुधाम, वसुधा म्हणजे पृथ्वी, आपल्या पृथ्वीला ओलं करतात. म्हणून जलदाः वसुधाम आर्द्रयन्ति. पुढे इथे आ स्वर आहे म्हणून आपण इथे हलंत म लिहिलेला आहे. यामधलाच प्रश्न दुसरा, मेलनम कुरुत. विशेषणम आणि विशेष्यम, विशेषण आणि विशेष्य यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा, बहवह अंबोदाः आणि दीनम वचः, अशा प्रकारे आपण जोड्या लावणार आहोत. आता याच्यामध्ये पुढचा प्रश्न, प्रश्न तिसरा, सूचनानुसारम कृतीहि कुरुत, म्हणजे सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे. यातलं पहिलं वाक्य बघा, अंबोदाः वसुधाम आर्द्रयन्ति, आणि कंसात लिहिलंय कर्तृपदम एकवचने परिवर्तयत, म्हणजे कर्तृपद म्हणजे कर्ता, तर वाक्यातला जो कर्ता आहे तो एकवचनी करा असं म्हटलंय. तर वाक्यातला कर्ता कोणता? इथे अंबोदाः हा कर्ता आहे, हे बहुवचनात आहे वाक्य. आता आपण अंबोदाः जर एकवचनामध्ये केलं तर क्रियापद सुद्धा आपल्याला एकवचनात करावं लागणार आहे. बघा, अंबोदाः बहुवचन, एकवचन काय होईल? अंबोदः, देवः सारखं. वसुधाम तसंच राहणार आहे. आर्द्रयन्ति, याचं मात्र काय करावं लागेल? आर्द्रयति, ती प्रत्यय लावून करावं लागेल, कारण की ती तहा अंती, अंती हा बहुवचनाचा प्रत्यय लागला होता, आता आपण एकवचनाचा ती हा प्रत्यय लावलाय. पुढचं बघा, त्वम दीनम वचः मा ब्रूहि. त्वम स्थाने भवान योजयत असं म्हटलंय, म्हणजे काय करायचं आपल्याला? त्वम ऐवजी भवान वापरायचं आहे. आपल्याला माहिती आहे त्वम कोणता पुरुष आहे? त्वम हा मध्यम पुरुष आहे, त्याच्यामुळेच ब्रूहि हे लोटलकार मध्यम पुरुष एकवचनाचं रूप त्यांनी इथं वापरलंय. आता जेव्हा आपल्याला भवान वापरायचं आहे, भवान हा प्रथम पुरुषी कर्ता आहे, त्याच्यामुळे आपल्याला क्रियापद सुद्धा प्रथम पुरुष एकवचनाचं घ्यावं लागणार आहे. म्हणून त्वमच्या ऐवजी भवान आपण वापरलं. मधलं वाक्य तसंच राहील, भवान दीनम वचः मा ब्रवीतु असं होणार आहे, ब्रवीतु. आता आपल्यालाच आपल्या पुस्तकामध्ये ब्रू हा धातू आणि त्याची सगळी रूपं दाखवलेली आहेत त्यांनी पुस्तकामध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता ब्रूचं लोटलकार प्रथम पुरुष एकवचनाचं ब्रवीतु असं रूप होत असतं. प्रश्न चौथा, रे रे चातक इति श्लोकम माध्यम भाषया स्पष्टीकुरुत. त्यांनी म्हटलंय जो दुसरा श्लोक आहे रे रे चातक हा मराठीमधून आपल्याला स्पष्ट करायचा आहे. बघा, चित्रकाव्यम या पद्यपाठातील रे रे चातक हा श्लोक म्हणजे अन्योक्ती आहे. वरवर पाहता कवी चातकाला उद्देशून बोलत आहे, पण त्याचे सांगणे स्वाभिमानी माणसाला उद्देशून आहे. चातका पक्षी फक्त ढगातले पावसाचे पाणी पितो. आकाशात पुष्कळ ढग दिसतात, पण ते सर्वच पाणी देणारे नसतात. काही जण फक्त उगीच गडगडाट करतात. या उलट काही बरसतात आणि पृथ्वीला भिजवून टाकतात. चातकाने हा फरक ओळखावा. प्रत्येक ढगासमोर दीनवाणेपणे याचना करू नये असे कवी सांगतो. जो आपल्याला मदत करण्यास समर्थ आहे, एवढेच नव्हे तर उदार आहे, मदत करण्याची इच्छा असणारा आहे, त्याच्याकडेच मदत मागावी. हे कवीचे सांगणे
कोणाच्याही सहज लक्षात येईल. तर हा होता दुसरा श्लोक आणि त्याच्यावरचे सगळे प्रश्न झालेत. आता श्लोक तिसरा, त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. त्यामध्ये पहिलं, कवी कम नमती, म्हणजे कवी कोणाला नमस्कार करतात? तर कवी वैद्यराजाला म्हणजे वैद्यांना नमस्कार करतात, म्हणून कवी वैद्यराजम नमती. जेव्हा नमती हे क्रियापद आहे, नम हा धातू आहे मूळ, तेव्हा आपण वैद्यराजम इथे द्वितीया केले. पण जेव्हा नमः हे अव्यय असतं तर नमः या अव्ययाला मात्र चतुर्थी विभक्तीची अपेक्षा असते. त्यामुळे तेव्हा ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी करतो आपण. पुढचा प्रश्न, कौ प्राणान हरतः, म्हणजे कोण प्राणहरण करतात? तर यमराज आणि वैद्य दोघंही आपलं प्राणहरण करतात असं श्लोकामध्ये आहे, म्हणून यमराजः च वैद्यः च प्राणान हरतः. पुढे वैद्यः किम किम हरति, म्हणजे वैद्य कशा कशाचं हरण करतात? तर प्राण सुद्धा हरण करतात आणि धन म्हणजे आपले पैसे सुद्धा ते घेतात असं श्लोकात आहे आपल्या, म्हणून वैद्यः प्राणान धनानी च हरति. प्रश्न दुसरा, श्लोकात संबोधनांत पदद्वयम अन्विष्य लिखत. काय सांगितलंय? श्लोकात आलेले संबोधनाचे 2 शब्द आपल्याला शोधून लिहायचे. तर संबोधन म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला हाक मारायची असते आपल्याला, तेव्हा आपण संबोधन वापरतो. किंवा एखाद्या व्यक्तीला जेव्हा काहीतरी उद्देशून म्हणायचं असतं, संबोधायचं असतं, तेव्हा आपण संबोधन वापरतो. मग या आपल्या तिसऱ्या श्लोकामध्ये वैद्यराज आणि यमराज सहोदर ही 2 संबोधनाची पदं आलेली आहेत. प्रश्न तिसरा, समानार्थक शब्दम लिखत. यमः अंतकः, वैद्यः भीषक किंवा चिकित्सकः हे समानार्थी शब्द आहेत वैद्यसाठी. सहोदरः म्हणजे भ्राता भाऊ आणि धनम वित्तम. प्रश्न चौथा, सूचनानुसारम कृती कुरुत, सूचनेप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. त्यामध्ये पहिलं डॅश नमः, कंसात काय लिहिलंय? वैद्यराज शब्दस्य योग्यम रूपम लिखत. आता आपल्याला इथे वैद्यराज या शब्दाचं योग्य रूप लिहायला सांगितलंय. नमः अव्यय आहे, त्याच्यामुळे नमःला चतुर्थीची अपेक्षा असते, म्हणून वैद्यराजाय नमः असं आपण लिहू शकतो. पुढे वैद्यः प्राणान हरति, वाक्यम लंगलकारे परिवर्तयत. काय करायला सांगितलंय? वाक्य लंगलकारात बदलायचंय. लंगलकार म्हणजेच भूतकाळामध्ये आपल्याला हे क्रियापद करायचंय, म्हणून वैद्यः प्राणान तर तसंच राहील. आता हरति, हरति हा लट लकार आहे म्हणजे वर्तमान काळ आहे, प्रथम पुरुष एकवचन. मग लंगलकार करताना आपण सगळ्यात पहिल्यांदा अ लावतो, त्याच्यानंतर मूळ धातू आणि आता इथे आपल्याला पुन्हा प्रथम पुरुष एकवचनाचा हलंत त प्रत्यय लावायचा आहे, म्हणून अहरत असं हे रूप होणार आहे. वैद्यः प्राणान अहरत. याच्यामधला प्रश्न 5वा, वैद्यराज नमस्तुभ्यम अस्य श्लोकस्य स्पष्टीकरणम माध्यम भाषया लिखत. या तिसऱ्या श्लोकाचं स्पष्टीकरण लिहायला सांगितलंय. बघा, वैद्यराज नमस्तुभ्यम हा श्लोक म्हणजे विनोदाचा नमुना आहे. कवी वैद्याला यमराजाचा सहोदर म्हणजे सख्खा भाऊ म्हणून हाक मारतो आणि कोपरापासून नमस्कार करतो. पहिली ओळ वाचून आपल्या मनात यमराज सहोदर या संबोधनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्याचा उलगडा दुसऱ्या ओळीत केलेला आहे. यम फक्त माणसाचे प्राण घेतो. वैद्य आधी रोग्याकडून फी वसूल करतो आणि नंतर त्याचे प्राण घेतो. प्राणहरण करण्याचे काम हे दोन्ही भावांचे सारखेपण. पैसे घेण्याने वैद्य यमापेक्षा जरा सरसच ठरतो. अ डॉक्टर किल्स द पेशंट अँड चार्जेस हिम फॉर इट या प्रसिद्ध उक्तीसारखा हा श्लोक आहे.
आता हा श्लोक म्हणजे फक्त विनोदाचा एक नमुना आहे. प्रश्न 6वा, जालरेखाचित्रम पूरयत हरती म्हणजे हरण करणे. इकडे दिलं यमराजः आणि इकडे वैद्यराजः. यमराज कशाचं हरण करतो? प्राण हरण करतो. आणि वैद्यराज मात्र प्राणही हरण करतो आणि पैसे सुद्धा आपले घेतात, म्हणून प्राणान आणि धनानी. श्लोक 4 पूर्ण वाक्येन उत्तरत जनकस्य सुतां हृत्वा कह ययौ. जनकस्य, जनक म्हणजे जनक राजा आणि जनकस्य सुता म्हणजे मुलगी. जनकाची मुलगी म्हणजेच सीता. तर तिचं हरण करून कह ययौ म्हणजेच जनकाच्या मुलीचे हरण कोणी केले? तर आपल्याला माहितीये राक्षसेभ्यः. राक्षसेभ्यः म्हणजे राक्षसांचा जो राजा आहे तो म्हणजेच रावण. तर रावणः जनकस्य सुतां हृत्वा ययौ. पुढचा प्रश्न, अत्र कर्तृपदम किम म्हणजे या श्लोकामध्ये कर्तृपद काय आहे? कर्ता कोण आहे? तर अत्र राक्षसेभ्यः इति कर्तृपदम अस्ति. काय आहे? राक्षसेभ्यः. आता इथे ही पंचमी विभक्ती म्हणून नाहीये बघायचं, तर राक्षसांचा राजा म्हणून राक्षसेभ्यः म्हणजे रावण. रावण हे इथे कर्तृपद आहे, पण असं रावण असा शब्द नाहीये आपल्या श्लोकात, म्हणून राक्षसेभ्यः हा तो शब्द आहे, कर्ता. प्रश्न 2, समानार्थकम पदम लिखत सुता. सुता म्हणजेच मुलगी म्हणजेच कन्या किंवा पुत्री. पुढे आहे पुरी. पुरी म्हणजे नगरी. ययौ म्हणजे गतः किंवा जगाम म्हणजे ययौ म्हणजे गेला. पंडितः विद्वान. प्रश्न 3, सूचनानुसारं कृतिः कुरुत राक्षसेभ्यः जनकस्य सुतां हृत्वा पुरीं ययौ. सांगितले त्यांनी सूचना लंगलकारे परिवर्तयत. लंगलकारामध्ये क्रियापद बदलायचे, म्हणून बाकी वाक्य तसंच राहील. राक्षसेभ्यः जनकस्य सुतां हृत्वा पुरीं अयात. आपल्याला माहिती आहे लंगलकारामध्ये आधी अ लागतो आणि इथे हलंत त हा प्रथम पुरुष एकवचनाचा प्रत्यय लावून अयात असं रूप झालंय. यो जानाति स पंडितः बहुवचने परिवर्तयत. आता हे वाक्य आपल्याला बहुवचनात बदलायला सांगितलंय. आता इथे यो म्हणजे इथे यद सर्वनामाचं इथे प्रथमा विभक्ती एकवचन आहे यह, पण ते संधीमुळे यो झालंय. मग यह हे एकवचन आहे, आपल्याला बहुवचन करायचंय. मग यह यौ ये प्रथमा, म्हणून इथे आपण बहुवचन करताना ये घेतलेला आहे. जानाती. जानातीचं काय होईल? जानंती. इथे ती प्रत्यय एकवचनाचा आहे, आता आपण अंती प्रत्यय बहुवचनाचा लावलाय, म्हणून ये जानंती. आता इथे स आहे म्हणजे तिथे हे सह आहे. सह तद सर्वनाम पुल्लिंग प्रथमा एकवचन आहे सह. मग सह तौ ते प्रथमा, म्हणून आपण इथे बहुवचन ते घेतलं. पंडितः एकवचन आहे देवः सारखं. पंडिताः होईल बहुवचन देवाः सारखं, म्हणून ये जानंती ते पंडिताः. प्रश्न 4, प्रथमांतम द्वितीयांतम च पदम चित्वा लिखत. म्हणजे काय करायचं आहे? श्लोकामध्ये आलेले प्रथमा आणि द्वितीय विभक्तीचे शब्द आपल्याला शोधून लिहायचे आहेत. मग आता बघा, प्रथमा विभक्तीचे पद प्रथमांतम पदम पंडितः आहे, त्याच्यानंतर यह हे यद सर्वनामाचं आणि सह हे तद सर्वनामाचं ही रूप आलेली आहेत. द्वितीयांतम पदम म्हणजे द्वितीय विभक्तीची रूप सुताम आणि पुरीम ही रूप आहेत. आता पुढे श्लोक 5, त्याच्यावरचे प्रश्न. पहिला प्रश्न आहे पूर्ण वाक्येन उत्तरत. कह धनम याचते? निर्धनः किंवा याचकः धनम याचते. कोण पैसे मागतो? तर निर्धन किंवा याचक. अयम न भक्तो इति प्रहेलिकायाः उत्तरम किम? तर लोकवाहन वाहकः किंवा सोपं अजून तुम्ही लिहू शकता लोकयान वाहकः इति प्रहेलिकायाः
उत्तरम हे प्रहेलिकेचं त्या उत्तर आहे की लोकयानवाहक म्हणजे कंडक्टर. प्रश्न दुसरा, संधी विग्रहम कुरुत याचतेयम, याचते अधिक अयम आणि याचको वा याचकः अधिक वा. जालरेखाचित्रम पूरयत, हे जालरेखाचित्र आपल्याला पूर्ण करायचंय. मध्ये दिलंय लोकयानवाहकः आणि इकडे न न न असं आपल्याला 4 ठिकाणी दिलंय. तर काय येईल? न भक्तः म्हणजे तो भक्त नाहीये, न पूजकः तो पुजारी सुद्धा नाहीये, न याचकः तो याचक सुद्धा नाहीये आणि न निर्धनः म्हणजे तो निर्धन सुद्धा नाहीये. तर हे आहेत श्लोक 5व्या वरचे प्रश्न. आता पुढे श्लोक 6वा त्याच्यावरचे प्रश्न बघा. पूर्ण वाक्येन उत्तरत कह शब्दम करोति म्हणजे कोण आवाज करतो? तर युवत्याः हस्ताच्युतः हेमघटः सोपानमार्गेण शब्दम करोति म्हणजे त्या युवतीच्या हातातून निसटलेला तो सोन्याचा घडा सोपानमार्गेण म्हणजे जिन्यावरून पडताना त्याचा आवाज होतो. कस्याः हस्तात सुवर्णघटः पतितः कोणाच्या हातून तो सोन्याचा घडा पडतो? तर त्या पाणी नेणाऱ्या युवतीच्या हातातून. म्हणून जलम आहरन्त्याः युवत्याः हस्तात सुवर्णघटः पतितः. प्रश्न दुसरा, समानार्थक शब्दम लिखत हेम म्हणजे सोनं, सुवर्णम किंवा कनकम, जलम तोयम किंवा नीरम आणि शब्द म्हणजे आवाज इथे, तर ध्वनी ही किंवा रवः. त्यातला बघा प्रश्न तिसरा, रामाभिषेके अस्य श्लोकस्य स्पष्टीकरणम माध्यम भाषया लिखत. रामाभिषेके हा श्लोक म्हणजे समस्यापूर्तीचा नमुना आहे. शेवटची ओळ ठमठम ठठमठम ठठठम ठठम ठह ही समस्या म्हणून दिलेली ती श्लोकात बसवून अर्थपूर्ण बनवणे अवघड, पण कवींनी पहिल्या 3 ओळी रचून हे साध्य करून दाखवले आहे. रामाला राज्याभिषेक होणार त्यावेळी एका तरुणीच्या हातातून सोन्याचा हंडा निसटला आणि जिन्याच्या पायऱ्यांवरून तो ठमठम असा आवाज करीत खाली पडला. कवींच्या चातुर्याने एरवी निरर्थक वाटणाऱ्या ओळीला छान अर्थ मिळाला आहे किंवा प्राप्त झालेला आहे. आता पुढे श्लोक 7वा त्याच्यावरचे प्रश्न पहिला, पूर्ण वाक्येन उत्तरत श्लोके कयोः संभाषणं वर्तते म्हणजे श्लोकामध्ये कोणत्या 2 व्यक्तींचं संभाषण सुरू आहे? तर श्लोके लक्ष्मी पार्वत्योः संभाषणं वर्तते, लक्ष्मी आणि पार्वती या दोघींचं संभाषण सुरू आहे. श्लोके निर्दिष्टानि संबोधन पदानि लिखत श्लोकामध्ये आलेली संबोधनाची पद लिहायची आहेत. बघा कोणती आहेत संबोधन पदानी? मुग्धे, सखी, आर्ये आणि कमले म्हणजे संबोधलंय त्याच्यामध्ये हाक मारण्यासाठी वापरलेली आहेत. पुढे विष्णु भिक्षुरूपेण कुत्र गच्छति म्हणजे विष्णू हा भिक्षु रूपामध्ये कुठे जातो? तो विष्णु भिक्षुरूपेण वामनावतारे वामन अवतारामध्ये बलेहे यज्ञमंडपम गच्छति म्हणजे बळीच्या यज्ञामध्ये तो जातो. विष्णु कुत्र शेते म्हणजे विष्णू कुठे शयन करतो? शेते म्हणजे शयन करणे. कुठे शयन करतो? तर आपल्याला माहिती आहे विष्णू शेषनागावरती शयन करतो, म्हणून विष्णु शेषे शयत, शेषे शेते. प्रश्न दुसरा, समानार्थकम पदम लिखत भिक्षु समानार्थी शब्द याचकः, मखः म्हणजे यज्ञ किंवा क्रतुः, पशुपतीः म्हणजे शिवः किंवा शंकरः, कमला लक्ष्मीः किंवा श्रीः, गिरिजा म्हणजे पार्वती किंवा महादेवी. प्रश्न तिसरा, श्लोके कानि क्रियापदानी म्हणजे श्लोकात कोणती क्रियापद आहेत?
तर बघा, क्रियापदांनी अस्ति, शेते, मुंच आणि पातू ही श्लोकामधली क्रियापद आलेली आहेत. तर बघा, अशा प्रकारे आज आपण चित्रकाव्यम या पाठाचा भाषाभ्यास पूर्ण बघितलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्मिलामः. धन्यवादः.